नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. कन्या राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, कन्या राशीचा स्वामी ग्रह हा बुध आहे. बुध हा बुद्धिमत्ता, व्यापार, शिक्षण, संवाद कौशल, नियोजन, लेखन, तर्कशक्ती आणि व्यवहार कुशलतेचा ग्रह मानला जातो. 15 ऑगस्ट नंतर कन्या राशींच्या व्यक्तीच्या ग्रहांची स्थिती अनेक बाबतीत अनुकूल होण्याची दाट शक्यता दर्शवते. विशेषतः बुधाची अनुकूलता, गुरुचा शुभ प्रभाव, शुक्रामुळे वाढणारे सुख, शनीकडून मिळणारे कर्मफळ आणि राहू-केतूच्या बदलाच्या परिणामामुळे काही महत्त्वाचे बदल अनुभवायला येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रात भविष्यकथन हे ग्रहस्थितीवर आधारित संभाव्य संकेत मानले जातात. प्रत्यक्ष परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार बदलू शकतो. आज मी तुम्हाला अशा 7 घटना सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्यात 15 ऑगस्ट नंतर घडणार आहे. त्यामुळे त्या 7 घटना कोणत्या असणार आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्यातली जी 6वी आणि 7वी घटना आहे ना, ती तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं पूर्ण जग बदलू शकते, तुमचं भविष्य बदलू शकते, इतकी महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली घटना, करिअर आणि आर्थिक प्रगतीची नवीन सुरुवात. 15 ऑगस्ट नंतर बुध आणि गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल तुम्हाला जाणवू शकतात. अनेक दिवस अडकलेले कामे हे हळूहळू पूर्ण होऊ लागतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची दाट शक्यता आहे. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी देखील तुम्हाला या काळात मिळू शकते. त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक असेल, नवीन करार किंवा अपेक्षापेक्षा जास्त नफा मिळण्याचे संकेत दिसू शकतात. आर्थिक परिस्थितीमध्ये स्थिरता येण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला आता 15 ऑगस्ट नंतर मिळू शकतं. अचानक मिळणारे पैसे, थकीत रक्कम, बोनस किंवा एखादी चांगली आर्थिक संधी मिळू शकते. बुध हा व्यापाराचा कारक असल्याने योग्य निर्णय जर तुम्ही घेतला तर तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. यानंतर बघूया घटना क्रमांक 2, घरात आनंददायी वातावरण आणि शुभ कार्य. गुरुचा प्रभाव कौटुंबिक जीवनात सकारात्मकता वाढू शकतो. घरातील वादविवाद कमी होऊन तुमच्यामध्ये आपुलकी वाढणार आहे. विवाह योग असलेल्या व्यक्तींना चांगले प्रस्ताव येऊ शकतात. घरामध्ये साखरपुडा असेल, विवाह असेल, नामकरण असेल, गृहप्रवेश असेल किंवा इतर कोणत्या तरी शुभ कार्याचे नियोजन होण्याची दाट शक्यता आहे. अनेक दिवसांपासून दूर असलेली नाती या शुभ कार्यामुळे जवळ येऊ शकतात. कुटुंबातील सदस्य एकमेकांना अधिक सहकार्य करतील. घरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण होईल. देवपूजा असेल, जप असेल, दानधर्म किंवा एखाद्या पवित्र स्थळाला भेट देण्याची देखील संधी तुम्हाला मिळणार आहे. यानंतर जाणून घेऊया घटना क्रमांक 3, प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल. शुक्राचा शुभ प्रभाव प्रेम संबंध अधिक दृढ करण्यास मदत करणार आहे. तसंच जोडीदारासोबतचे जे काही गैरसमज आत्तापर्यंत झाले असतील ते दूर होणार आहे. विवाह झालेल्या व्यक्तींमध्ये म्हणजे परस्परांमध्ये त्यांच्यात प्रेम वाढणार आहे, विश्वास वाढणार आहे. प्रेमामध्ये असणाऱ्यांसाठी नातं पुढे नेण्याची ही एक योग्य वेळ ठरू शकते. काहींना कुटुंबाची संमती देखील मिळू शकते बरं का. एकमेकांबद्दलचा आदर आणि भावनिक जिव्हाळा तुमचा वाढणार आहे. एकत्र प्रवास किंवा काही आनंदाचे क्षण तुम्हाला या काळामध्ये अनुभवायला मिळणार आहे. घटना क्रमांक 4, आरोग्यात सुधारणा आणि मानसिक शांती. शनीचा प्रभाव संयम शिकवतो तर बुध ग्रह मन स्थिर ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे दीर्घकाळ चढत असलेला मानसिक ताण कमी होण्याची दाट शक्यता आहे. झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. आरोग्याबाबत घेतलेली काळजी फायदेशीर ठरणार आहे. योग्य आहार, व्यायाम आणि नियमित दिनचर्या याचा चांगला परिणाम तुम्हाला तुमच्या आरोग्यावर जाणवेल. जुन्या छोट्या तक्रारी कमी होऊ शकतात. मानसिकदृष्ट्या आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय क्षमता देखील अधिक स्पष्ट होणार आहे. यानंतर बघूया घटना क्रमांक 5, अचानक लाभ आणि नवीन संधी.
राहू अनपेक्षित बदल घडवणारा ग्रह मानला जातो. योग्य ग्रहयोग असल्यास अचानक लाभ, नवीन व्यवसायाची संधी असेल, परदेशाच्या संबंधित काम असेल, ऑनलाईन व्यवसाय किंवा नवीन प्रकल्प यामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे. काही व्यक्तींना नवीन वाहन, घर किंवा मालमत्ता घेण्याची देखील संधी मिळू शकते. गुंतवणुकीचे निर्णय हे विचारपूर्वक घ्या, कारण त्या एका निर्णयामुळे तुम्हाला दीर्घकालीन फायदा होण्याची शक्यता आहे. तसंच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा असेल, मुलाखत असेल, शिक्षणाची संबंधित असेल तर त्यांना चांगली बातमी या काळात मिळणार आहे. यानंतर जाणून घेऊया घटना क्रमांक 6. समाजात मान सन्मान वाढवणं. गुरु आणि सूर्याच्या शुभ प्रभावामुळे तुमची प्रतिमा ही अतिशय लख होणार आहे. समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल, तुमच्या मताला महत्त्व दिलं जाईल, नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. तसेच सरकारी काम असेल, न्यायालयातील प्रकरण असेल किंवा एखादा कागदपत्राच्या संबंधित अडचणी ज्या तुम्हाला आत्तापर्यंत येत होत्या त्या देखील आता सुटणार आहे. अनेक लोक तुमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवतील. तुमच्या मेहनतीची आता खूप चांगली दखल घेतली जाईल. नवीन ओळखी ह्या तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये खूप जास्त फायदेशीर ठरू शकता. यानंतर जाणून घेऊया सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाची घटना 7वी. आध्यात्मिक प्रगती आणि नशिबाची साथ. केतूचा प्रभाव अध्यात्माकडे वळवणारा मानला जातो. त्यामुळे मन देवभक्तीकडे आकर्षित होऊ शकते. मंत्रजप असेल, ध्यान असेल, पूजा असेल किंवा धार्मिक वाचन यामध्ये तुमची रुची वाढणार आहे. अनेकांना एखाद्या गुरुचे मार्गदर्शन देखील मिळू शकते. अंतर्मनातील भीती कमी होईल आणि तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होणार आहे. नशिबाची साथ मिळत असल्याची जाणीव तुम्हाला होईल. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटली त्यामुळे अडकलेले कामे पूर्ण होतील आणि अनपेक्षित मदत होऊन तुम्हाला सुंदर तो अनुभव देखील येणार आहे. पण या संपूर्ण कालावधीत बुध तुमच्या विचारांना दिशा देईलच. गुरुग्रह तुम्हाला संधी आणि आशीर्वादाचा संकेत देईल. शुक्र ग्रह सुख संपन्नता वाढवेल. शनी ग्रह मेहनतीचं फळ देण्याची आठवण करून देईल. तर राहू आणि केतू ग्रह जीवनात नवीन अनुभव आणि बदल घडू शकतात. मात्र कोणताही ग्रह हा परिश्रमाला पर्याय नसतो. योग्य नियोजन असेल, सकारात्मक विचार असेल, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न जर केले ना तर या ग्रहयोगांचा तुम्ही खूप जास्त फायदा आणि लाभ मिळवू शकता. तसंच 15 ऑगस्ट नंतरचा काळ हा कन्या राशीच्या अनेक व्यक्तींसाठी आशादायक आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी आहे. करिअरमध्ये प्रगती, कौटुंबात आनंद, प्रेमसंबंधात स्थैर्य, आरोग्यामध्ये सुधारणा, समाजात मान सन्मान आणि आध्यात्मिक समाधान असे सकारात्मक बदल तुम्हाला या काळात दिसू शकतात. तरी पण प्रत्येकाने या संकेताकडे प्रेरणादायी म्हणून बघावे. तुमची श्रद्धा, परिश्रम आणि योग्य निर्णय या काळामध्ये प्रत्येक गोष्ट जास्त फलदायी बनवू शकते. त्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना ना विचार करून घ्या आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नीट तुम्ही हँडल करा. नक्कीच कन्या राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, येणारा 15 ऑगस्ट नंतरचा जो काही काळ असेल तो तुमच्यासाठी खूप सुवर्ण काळ ठरणार आहे. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.